हे काय? हे दार काय असेल याच्या खाली? हे मी याआधी कधीच इथे पाहिलं नाही. कुठे गेला? शिवा, काय झालं? काय शोधतोयस? साप. साप? हे घरामध्ये साप आलाय, जरा सावध राहा. काय? इथेच होता, कुठे गेला काय माहिती. आपण आलो, बाहेर बघून येतो. साप कुठे आहे साप? हे काय चाललंय सगळं? या माणसाचं मला काही कळतच नाही. आता हा साप कुठून आला? भद्रा, बैल पण आला होता, आठवतं? आई काय चेटकोवाला बैल बोलताय? वेळ काय, बोलतेस काय? ठीक आहे, पण त्याने काही पर्याय सोडला नाहीये मला असं बोलण्यापासून. स्वतः तर काही करतच नाहीये आणि हल्ली काय आपल्यालाच बळीचा बकरा बनवतोय. अरे वा, तुझ्या लक्षात आलं तर. हे पण कसं आहे, आपल्याला त्याचं ऐकावंच लागेल. त्याच्याशिवाय आपलं पान हलूच शकत नाही, हो ना? त्याच्यावर आपण अवलंबून आहोत. ऐकावं तर लागेल. अच्छा, शोध. शक्ती, तू इथे? शिवा, हे दार, याच्या आतमध्ये ना काहीतरी आहे. आपल्याला पण तेच वाटतं शक्ती. अख्खा बंगला पिंजून काढला पण बंगल्यात काहीच नाही सापडलं. हे दारच लक्षात नाही आलं आपल्या. मग आता हे दार उघडून बघूया नेमकं याच्या आत काय येते. शिवा, हे दार तर लॉक आहे. थांब, मी प्रिन्स काका आणि भद्रावती मॅमला बोलवून आणते. त्यांनाच सांगूया दार उघडायला. नाही शक्ती, थांब. त्याची काही गरज नाही. शक्ती, काही टाळे चावीने नाही, हुशारीने उघडावी लागतात. काय? साप शोधते ना मी. ओरडतेस कशाला तू? घाबरले ना मी पण. प्रिन्स, हा आवाज कसला? कोणीतरी काहीतरी फोडतंय असा आवाज येतोय, पण काय? काय फोडत असेल? तुमचं नशीब फुटायची वेळ आली आहे. तो शिवा आणि शक्ती गुहेत जायला निघालेत. जा, जाऊन अडवा त्यांना. प्रिन्स, चला. चल लवकर, चल लवकर, चल. काय करते तुम्ही इथे? दूर व्हा, आधी दूर व्हा इथनं. शिवा, शक्ती, गपचूप इथून निघायचं. नाही निघणार.
तुम्हीच निघायचं इथून, नाही तर आपल्या इतकं वाईट आपणच. ए तू जास्त हिरोगिरी करू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढं करायचं, निघायचं. चल निघ. नाही होणार. आपण आज जाणार आणि आत काय याचा छडा लावूनच राहणार. चला निघा, नाही तर आपली हटली ना की आपण काय पण करू शकतो माहिती आहे तुम्हाला. संपलं सगळं 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 संपलं प्रिन्स. इतकी वर्ष जगापासून लपून ठेवलेलं सत्य आज त्या शिवा आणि शक्तीमुळे अख्ख्या जगासमोर येणार. प्रिन्स कळतंय, त्या दोघांनी त्या गुहेचं दार उघडले. हे सगळं करत असताना तो चितकुला कुठे गेला होता काय माहिती. झोपला होता की पळून गेला. चला आता. हो प्रिन्स, काय काय विचार करताय? अहो खरं सांगते, इथे थांबत काही अर्थ नाही. चला तुम्ही चला. थांब थांब, कुठेही जायचं नाहीये. प्रिन्स तुम्हाला कळत कसं नाहीये? शिवा आणि शक्ती समोर जर ते गुहेचं सत्य आलं ना तर सगळं संपलं. मारून टाकतील ते, आपल्याला नाहीचं करून टाकतील. असं काहीही होणार नाहीये. ज्या संपत्तीसाठी इतकी पाप केली, इतके गुन्हे केले, ती मी अशीच सोडून जाऊ शकत नाही. शक्य नाही मला ते. प्लीज, तुम्हाला माझ्या जीवापेक्षा ही संपत्ती, ही इस्टेट, हे सगळं जास्त महत्वाचं आहे. हा अच्छा, आले लक्षात मला. तुम्हाला हे सगळं साम्राज्य मिळावं आणि माझ्या ताकदींचा तुम्हाला वापर करता यावं तुमच्या फायद्यासाठी, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना. गप ग, काही बडबडू नकोस तू. तुला वाटतंय तसं काही नाहीये. असंच आहे, असंच आहे. तुमचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच. तुम्ही फायद्यासाठी माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेमाचं नाटक केलं. मी पण कोणाच्या प्रेमात पडले बघा. जो माणूस स्वतःच्या रक्ताच्या माणसाचा होऊ शकला नाही तो माझा कसा होणार? ए भद्रा, जास्त बोलतेस तू. तोंडावर, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुम्ही मला माराल. ठीक आहे ना, मारून टाका. तसंही शिवा आणि शक्तीला सत्य कळलं की ते मारून टाकणारच आहेत ना. पण त्यापेक्षा तुम्ही मला मारलं तर जास्त आनंद होईल. काय चाललंय? मारायचं होतं ना, माझ्यावर हात उगारला तर मग मारा. आता मला मारा, 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 मारा. फटाक फटाक सटाक. बंद करा तुमची कुत्रे मांजराची संसारिक भांडणं. काय करू मग? तुझ्या नावाचा जप करू, ताप करू की तुझ्या अख्ख्याने गाऊ? वाचाळ बाई, वाचा वाचा बोलणं बंद कर. तोंड आवर. तिच्यावर का गरजतोयस रे? तू काय केलंस? नाही मला सांग ना, तू काय केलंस? शिवा आणि शक्ती गुहेत गेले तेव्हा काय करत होतास तू? इतकी वर्ष लपवलेलं गुपित आता जगासमोर येणार तेव्हा काय करणार आहेस तू? आम्ही तर संपूच. आमच्या सोबत तुझाही नायनाट होईल, लक्षात ठेव. मी तुला खरंच सांगू का चेटकुबा, तू एक काम कर, त्या आधी शक्तीच्या शरण जाच. अटक मटक सटाक. अशक्य आहे ते. रक्तासुराचा पुत्र आहे मी, रक्तासुराचा. त्या आधी शक्तीला शरण जाण्यासाठी युगानुयुगे जन्म घेत नाहीये मी त्या आधी शक्तीला पुरून उरणार आहे. अटक मटक सटक करून टाकणार आहे.
अडगळ? बंगल्यात आधीच एक अडगळीची खोली असताना अजून एक अडगळीची खोली, आणि ती पण जमिनीत. आणि या अडगळीच्या खोलीत येण्यापासून प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम आपल्याला अडवत होते. तेच तर कळत नाहीये. काहीतरी गडबड आहे शक्ती. असं काय असेल इथे जे आपण बघू नये असं त्यांना वाटत होतं. शिवा, इथे अडगळ आहे, पण या अडगळीत असं काहीतरी आहे जे आपल्या नजरेसमोर आहे पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे असं काय जे आपल्याला दिसत नाही? नाही, ते काय आहे ते मला नेमकं नाही माहित, पण इथे काहीतरी आहे. मला राहून राहून असं वाटतंय. शिवा, इथली वाईब ना काहीतरी वेगळी आहे. आपल्याला काही कळत नाही, पण तू बोलतेस तर असेल. पण तसं आज दिवसभरात आपल्यासोबत जे काही घडलंय ते बघून तरी असं वाटतं की हा सगळा ना नियतीचा डाव आहे शक्ती. हे सगळं सामान इथे काय आहे, कधीपासून आहे ते आपल्याला माहित नाही, पण त्या प्रिन्स आणि भद्राची ज्या पद्धतीने तंत्रली होती ना, ते बघून तरी असं वाटतंय की इथे जे काय आहे ना ते त्यांच्या नाशाला कारणीभूत असणार आहे. अरे बापरे, म्हणजे जीवाचा एवढा आटापिटा करून शेवटी त्यांचा पचकाच झाला. शिप्रीज, आपण तिथे ना असायला हवं होतं, त्यांचे पडलेले चेहरे बघायला. पण प्रिन्स, तुम्हाला म्हटलं होतं ना मी, चेटकोबा सगळं नीट करणार. चेटकोबा आपल्याला हारूच देणार नाही. नाही हरू देणार तो आपल्याला. अहो, मालक आहे तो, आपला मालक. बघा, केले की नाही त्याने? हा, केले की नाही? एका झटक्यात गुहेची अडगळीची खोली. मग मी म्हंटल तर तुम्हाला, तुम्ही उगाच त्याच्या कुवतीवर शंका घेतली. नाही म्हणजे आपला विश्वास होताच चेटकोबावर. आपला तारणहार आहे तो, आपला तारणहार आहे, आपला मालक आहे तो. पण बघा ना, म्हणजे कधीतरी त्याचं असं कळत नाही, असं मनचं जनचं काही कळत नाही आपल्याला. पण ठीक आहे ना, अटक मटक सटक बोलून काट्याचा छाप आणि छाप्याचा काटा करतो तो. पण तुम्ही आता बघाच, तुम्ही आता बघाच, तो बैल शिवा आणि ती सटवी शक्ती आपल्या मध्ये येऊ शकत नाही, आपल्याला अडथळा बनूच शकत नाहीत. बघाच. फटाक सटाक सोडून जाऊ नकोस, पण त्या शिवा शक्तीला कमजोर समजू नकोस. का आता असं का बोलतोयस? तुम्ही मला जे बळी दिले होते त्या मढ्यांचं काय केलं? काय केलं म्हणजे? जमिनीत गाडली. हुशार तुम्ही, खूप हुशार, शहाणे. एक मिनिट, ते मड्यांचं काय मध्येच? अरे मूर्खांनो, ती मडी जिथं कुठं पुरलीत ना ते उकरून काढा आणि त्याची विल्हेवाट लावा. नामोनिशान मिटवून टाका त्यांचं, नाहीतर आपला सत्यानाश होईल. सत्यानाश होईल, आपला सत्यानाश होईल. परत गेला, काही ना काहीतरी सांगून पळून जातो. प्रिन्स, आता ती गाडलेली मडी उकरून काढायची. काय आहे सगळं हे? ती मडी तर कोरोनानेच पुरली होती, त्यालाच सांगावं लागेल. नाही, ते सगळं ठीक आहे, पण त्याआधीच ते शिवा आणि शक्ती त्या मढ्यांपर्यंत पोहोचले तर? शक्ती, शिवा, काय झालं? एवढं विचारत का दिसतंय? काही टेन्शन आहे का? नाही काय अम्मा, टेन्शन काय नाही. ते मग मला न सांगण्यासारखं काही आहे का? नाही ग अम्मा, तसं काहीच नाही. अगं अम्मा, आम्ही आज निखारगेंच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे आम्हाला कधीही न पाहिलेली जागा सापडली. कधीच न पाहिलेली जागा म्हणजे? अडगळीची जागा. ती जागा याआधी आम्ही कधीच पाहिली नव्हती. त्या जागेचा एंट्रन्स जरा विचित्रच होता. अडगळीची जागा विचित्रच आहे बघ, पण नेमकं तिकडे काय होतं? अडगळच होती, काही जुन्या पुराण्या वस्तू होत्या. शिवा, मला काय वाटतं, त्या नव्या अडगळीच्या जमिनीखाली काहीतरी दडलेलं असेल.
म्हणजे प्रिन्स काका किंवा भद्रावती मॅडमच्या विरोधातील काही पुरावे? आपल्याला जसे जसे संकेत मिळत आहे आपण एक एक पाऊल पुढे टाकतोय. आता बघ ना, मगाशी बंगल्यावर आपल्याला तो लाईट दिसला, पण माझं मन मला सांगतंय त्या जमिनीखाली काहीतरी दडलेलं आहे, नक्की काहीतरी आहे. आणि जर तसं असेल ना तर मग आपल्याला तिकडची जमीन खोदावी लागेल, जशी त्या राक्षस चेटकोबाने आपली जमीन खोदली होती. आपल्या जमिनीखाली जसं आपलं ऊर्जा स्त्रोत होतं ना शक्ती, तसं त्या पापी लोकांचा ऊर्जा स्त्रोत त्या बंगल्याखालच्या जमिनीत असू शकतं. म्हणजे चेटकोबा नाकारता येत नाही. पण ही जमीन कुठून खणायची हा एक मोठा प्रश्न आहे. काय पुरलेली मडी बाहेर उकळून काढा? नाही 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 नाही, काय थट्टा करता काय माझी? थट्टा वगैरे करत नाहीये मी तुझी. जेवढं सांगितलंय तेवढं कर, आपल्याकडे वेळ नाहीये. हो पण बॉस, अशी गाडलेली मडी बाहेर उकरून काढणं पाप आहे. मी कुठेतरी वाचलंय आणि आपल्याला नरकात नाही जायचं याचं होत करून येते, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ना यात तू कसं दही करू नकोस, नाही तर मी तुला नरकात पाठवेन. हो पण वहिनी बॉस, हे मडी उकरणं रिस्की काम आहे. ए रिस्कचं वगैरे मला सांगायचं नाही. हे काम तुलाच करायचंय. शिवा आणि शक्ती त्या मड्यापर्यंत पोहोचले ना तर बाराच्या भावात तूही जाशील आणि आम्ही. आणि हा चेटकोबाचा आदेश आहे. चेटकोबाचा आदेश तू नाही पाळला तर चेटकोबा तुझी काय हालत करेल माहिती आहे ना तुला? जिवंतपणे नरकात जायचंय तुला? नाही 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 ना, मग जा, जाऊन मुर्दे बाहेर काढ. ते सांगाड विंगाडे जे काही ते जाळून त्याची विल्हेवाट लाव. हो पण बॉस, माझं ऐकून तरी काय, असं जाणं तिकडे रिस्क आहे आणि याचे मुर्दे कसं? भद्रा, असं नाही ऐकणार. तू एक काम कर, तू चेटकोबाला बोलव, तोच याच्याशी बोलेल. हे बात नाही नाही वहिनी बसतामा, वहिनी बसतामा, मी करतो काहीतरी, मी काहीतरी करतो. नको चेटकोबाला बोलू नका, नाहीतर तू मला आहे ना अटक मटक सटक करून टाकेल. नाही मी करतो काहीतरी बॉस, करतो काहीतरी. बिनटोक प्रिन्स हा नक्की नीट काम करेल ना? त्या गाडलेल्या मुर्द्यांची विल्हेवाट नाही लावली तर काय होईल माहितीये ना? ते आता चेटकोबालाच माहित. शंभू महादेवा, बंगल्याच्या जमिनीखाली प्रिन्स आणि भद्राच्या विरोधात काही सापडेल काय? आणि सापडणार असेल तर नेमकं खणाला कुठून सुरुवात करायची? कसं कळणार की जमिनीच्या कुठल्या भागाखाली त्यांची गुपितं दडलीत? शंभू महादेवा, काहीतरी संकेत दे. ते गुपित उलगडायला हवं, पण त्याआधी ती जमीन कुठून खणायची हे कळायला हवं. देवी आदिशक्ती, काहीतरी संकेत दे. लगेच शक्तीला फोन करतो. आलं लक्षात. हॅलो शिवा, अरे मी आता तुलाच कॉल करत होते, तेवढ्यात तुझाच कॉल आला. का, काय झालं? शिवा, मला कळलंय पहिला कुदळीचा घाव कुठे घालायचंय ते. शक्ती, आपल्याला पण कळलंय. म्हणजे आपल्या दोघांनाही एकच जागा खुणावती तर. रम 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 मी देवाचं नाव का घेतोय? मी तर चेटकोबाचं बघतोय. चेटकोबाचं नाव घेतलं पाहिजे. जय बा चेटकोबा, जय बा चेटकोबा, जय बा चेटकोबा, जय बा चेटकोबा. बापरे, मी चेटकोबाचं नाव घेतोय तरी माझ्या हृदयाची धडधड कमी का होत नाही आहे? बापरे, चेटकोबा पण वर करत नाही. बापरे, मला काय काम करायला लागलंय? गाडायचं पण मीच, काढायचं पण मीच. कोरोना राव,
जवत करून येता जनहृदय सम्राट लागा कामाला लागा कामाला. भद्रा, माझ्यासाठी प्लीज कॉफी करतेस का? भद्रा, भद्रा, किचन मध्ये पण नाहीये. मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. अचानक कुठे गायब झाली? भद्रा, इथे पण नाहीये. ही गेली कुठे अचानक? मला न सांगता कधीच जात नाही आज. गुहेत तर गेली नसेल. तुम्ही इकडे कशा का आलात? तुम्ही तर घरात होतात ना. घरातून डायरेक्ट खड्ड्यात कशा आलात? इथं कोणता आसन करायला आलात वहिनी बॉस? मला नाही माहित ते कसे आले ते. मला खड्ड्यातून काढ पटकन. मला खड्ड्यातून काढ. एक मिनिट वहिनी बॉस, पण तुम्ही इकडे खड्ड्यात कशा का आलात? तुम्हाला खड्ड्यात जाताना आठवलं नाही का? आता तुम्ही अडकून पडलात ना, कसं बाहेर काढू तुम्हाला? अरे नाही का, लवकर काहीतरी करा. मला खड्ड्यातून बाहेर काढ. मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. लवकर काहीतरी कर. कोरोना लवकर काहीतरी कर. घरातही नाहीये, गुहेत नाही. अचानक गेली कुठे? काय करू? फोन करून बघतो. फोनही लागत नाही यायचा. शोधू.